जवान जय किसान. आपण कातर खटावच्या फाटीवरती आलेलो आहे. आई जानुबाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल असं मैदान आहे. दिनांक आहे 29/4/2026 रोजी. एक 4 दिवसावरतीच येऊन मैदान थांबलेलं आहे आणि कातर खटावची फाटी तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोच, परंतु मैदान कसं होईल किंवा काय, यात्रेचं मैदान आहे, पर्व दुसरं आहे आणि आपल्या बरोबर आयोजक आहेत. आपण त्यांच्या माध्यमातून हे मैदान कसं होईल, या मैदानात काय आगळे वेगळे नियम असणार आहेत, हे सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. उन्हाळा पडलाय, उन्हाळ्यानिमित्त काय वेगळं आयोजन यांना केलेलं आहे ते सुद्धा जाणून घेऊया. वैभव दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगचाल, सुरुवात करूया बक्षीस वितरणापासून. आणि बक्षीस किती किंवा काय? बक्षीस प्रथम क्रमांक 71,000 रुपये आहे, द्वितीय क्रमांक 51 आहे, 31, 21, 11, 7,000 आणि पुन्हा एकदा 7,000 असं बक्षिसाची रूपरेषा आहे. क्वार्टर फायनलला प्रत्येकी गाड्यांना 2,000 आणि मानाची डाल. मेगा फायनल साठी प्रत्येकी मेगा फायनलच्या गाडीला 1,000 रुपये आणि मानाची डाल. त्याचबरोबर आता मैदानात काय बदल केलाय, पल्ला कमी जास्त किंवा काय? हा, मैदान आदत असल्यामुळं आदतला आपण दरवर्षी बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की 700 फूट पल्ला असावा, परंतु आपल्या फाटी कुठल्याही प्रकारचा रेवटा नाहीये, अगदी कटनाची फाटी आहे. फाटी सगळ्याच बैलगाडी मालकांना माहिती आहे, तर आपण यावेळेस पण 800 फूट पल्ला ठेवलाय आदतसाठी. नक्कीच. आणि उन्हाळा दिवस चालू आहे, काय नवीन नियोजन असणार आहे किंवा काय? नियोजन असं आहे की खाली सुट्टीला जिथं बैल उभे राहतील तिथं ज्या गाड्या जे गट खाली जातात त्यांना सावलीचं नियोजन केलेलं आहे की जेणेकरून उन्हाचा तडाखा लागू नये. आणि आदतचं मैदान आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मैदान रोज आहेत. आज आपण बघतोय एका दिवशी 5-5 मैदान आहेत. बैलगाडी मालकांची संख्या पण भरपूर झालेली आहे. तर आमचं एकच मत आहे की यावेळेस काहीतरी नवीन करायचं म्हणून मैदान आम्ही सकाळी 8 वाजता पहिले गट पळायला खाली सोडणार. त्याच्या मागचं कारण आहे की काही करून 12:30 वाजेपर्यंत मैदान घ्यायचं. 12:30 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत सगळ्यांनी रेस्ट करायची. बैलगाडी मालकांनी पण रेस्ट करायची आणि बैलांनी पण रेस्ट करायची. अगदी 12 वाजेपर्यंत सगळे गट झाले तर 3 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत सगळे सेमी आणि फायनल काढून मैदान घेतलं जाईल. दुपारी मैदान जेवढं लवकर होईल तेवढी मैदानात मध्यंतरी विश्रांती राहील. पाण्याची सोय केलेली आहे टँकरची आणि खाली सुट्टीला सर्व बैलगाडी मालकांना आणि बैलांना विश्रांतीसाठी सोय केलेली आहे. नोंद किती घेतली जाईल किंवा काय? आता नोंदीचा विचार केला तर आपल्या तशा 8च फाटी आहेत, परंतु काय आता नोंद असं आहे की आता नोंदीचा जास्त विचार आम्ही जास्त केला नाही. त्याच्या मागचं कारण सांगतो. गाड्या कमी झाल्या तरी यात्रेचं मैदान आहे. दरवर्षी यात्रेला एक कुठला तरी नवीन कार्यक्रम व्हावा अशी यात्रा कमिटीची इच्छा असते. त्यामुळे गेल्या वर्षीपासून बैलगाडी शर्यतीचं नियोजन केलंय. तर त्या नियोजनामध्ये असं ठरलंय की यावेळेस प्रत्येक गोष्टीला गावातल्या माणसांनी बक्षीस दिलंय. अगदी समालोचक असतील, नंबर टेकर असतील, अगदी पवन यादव असतील, म्हणजे असं कुठलीही गोष्ट राहिली नाही की त्या गोष्टीला गावातल्या लोकांनी स्पॉन्सरशिप केली नाही. त्यामुळं अगदी 100 गाडी नोंद झाली तरी मैदान हे यात्रेचं असल्यामुळे होतच. आणि यात्रेचीच मैदानाचं बक्षीस असं असतं की कुठल्याही प्रकारचं बक्षीस कमी दिलं जात नाही. जे बक्षीस ठरलेलं आहे तेच बक्षीस दिलं जातं. कारण की गावातनं सगळं म्हणजे डिपॉझिटचे राहिलेले पैसे यात्रा कमिटीकडे जातात. परंतु 100 गाडी जरी झाली तरी अगदी सहज विचार केला तरी अगदी आज 800 रुपये प्रवेश फी आहे, 80,000 रुपये झाले. 80,000 रुपये मधला 1ही रुपया खर्च नाहीये. सगळे पैसे हे गावातल्या लोकांनी यात्रेसाठी दिलेली एक देणगी स्वरूपात दिलेली आहे. त्यामुळं जेवढ्या गाड्या येतील तेवढ्या गाड्या पळवल्या जातील. आणि दरवर्षी आदतचंच मैदान असतं. आदतला पळण्यासारखा पल्ला आणि आदतची फाटी चांगली आहे पळण्यासाठी वासरांना. नक्कीच. समालोचक आणि झेंडा पंच कोण असणार आहे किंवा काय? समालोचक मध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे पेडगावकर सरकार असतील आणि गणेश तांबे असतील आणि झेंडा पंच म्हणून सोमनाथ जगदाळे पेडगावकर असतील. मैदानात आपली नोंद चालू झाली आता किंवा काय? नोंदीसाठी एक सगळ्यात महत्वाचं आहे की आम्ही आतापर्यंत जेवढी मैदानं झाली त्या मैदानात खरंच आम्हाला एक वाईट असं वाटतंय की ज्या दिवशी शेवटचा दिवस असतो त्या दिवशी फार म्हणजे इतका त्रास होतो की अक्षरशः काय मागच्या वेळेस आम्ही बघितलं की आमचेच मित्र असतील सुशील दादा, ते म्हणले आम्हाला अक्षरशः जेवायला सुद्धा वेळ मिळत नाही, एवढ्या फोन येत आहेत. माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, ज्यांना खरंच बाबा ह्या मैदानात पळायचं आहे त्यांनी आजपासून नोंद चालू झाली आहे.
आज नोंद केली तरी तुम्ही 29 तारखेलाच पाळणार आहे, उद्या नोंद केली तरी 29 लाच पाळणार आहे. तर माझी एक बैलगाडी मालकांना विनंती राहील, नोंद आजपासून सुरुवात आहे. 29 तारखेला आपलं मैदान आहे. लॉट हे 60 गाडी होऊ द्या, नाहीतर 50 होऊ द्या, नाहीतर 100 होऊ द्या, लॉट हे आदल्या दिवशीच निघणार. आपण सांगितलं 8 वाजेपर्यंत बैलगाडी मैदानात मालक येतील किंवा कसं काय, आणि आले नाहीत किंवा काय लेट झाले तर काय करणार? माझी म्हणूनच मी पुन्हा एकदा सांगतोय, प्रत्येक बैलगाडी मालकाची इच्छा आहे की शेवटी मैदानापेक्षा जे आपली लाख मोलाची वासरं आहेत, लाख मोलाचे जे बैल आहेत ते आपल्याला महत्वाचे आहेत. मैदान काही रोजच आहेत. तर माझं एवढंच सांगणार आहे की 8 वाजता मैदान चालू होईलच, म्हणजे 8 वाजता पहिले 5 गट खालीच जातील. हे आमची यात्रा कमिटीचे हे अगोदर ठरवलेलं आहे. बाकीचे अखिल भारतीय बैलगाडीने जे संघटनेने नियम दिले ते संघटनेचे सर्व नियम आणि अटी मैदानात होतील. परंतु यात्रा कमिटी म्हणून आम्ही एकच अट घातली आहे बैलगाडी मालकांना, मैदान हे 8 वाजताच चालू होणार आणि पहिले 5 गट 8 वाजताच पळण्यासाठी जाणार. कारण 12 वाजेपर्यंत काही झालं तर चालेल, सगळे गट करणार, मध्ये 2 ते 3 तासाची रेस्ट देणार आणि तिथून पुढे सेमी आणि फायनल घेणार.